गुरुर आऊसाहेब गुरुर शिवराय गुरुर देव जगदीश्वरा गुरुर साक्षात शंभूराजे तस्मै श्री छत्रपती नमः. श्रीकृष्णांच्या श्रीमद भगवद्गीतेतील एक परिवर्तनवादी श्लोक आहे आणि थोडा तुमचा वेळ घेतो, त्याचा संदर्भ नंतर सांगणार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानम धर्मस्य तदा त्राणम सुजाग्रहम परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. याचा मराठी अनुवाद संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिला की ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर धर्माची हानी होईल आणि दुर्जनांचा विध्वंस वाढेल, त्या वेळेला त्या धर्माच्या पुन्हा स्थापनेसाठी आणि त्या दुर्जनांच्या संहारासाठी मी प्रत्येक युगात जन्माला येईल. ज्या काळामध्ये तुमची आमची देवळे मंदिरे उद्ध्वस्त केल्या जात होती, आया बहिणींची आबरूभर ताळवावरती लुटली जात होती, शेतकऱ्यांचं उभं पीक हे सुलतानी घोड्यांच्या पायांच्या टापाखाली तुडवलं जात होतं आणि माणसांची नाका आणि कानं कापून ज्या काळात माणसं वाटवल्या जात होती, त्या काळात एक माता उदो गंबे उदो म्हणत आई तुळजाभवानीला सांगड घालते आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म होतो. 6 जून 1674 रोजी या भारत देशाला पहिल्यांदा स्वातंत्र्याचा सूर्य लागतो. त्यानंतर आपल्या देशावर इंग्रजांचं सावट येतं. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे अनेक महापुरुष स्वातंत्र्याचा मुकुटमणी या भारत मातेच्या मस्तकी धरण्याचा अट्टहास ठेवतात. त्यावेळेस मला वाटतं ज्या ज्या वेळेस आपल्या देशावरती हे बाहेरील लोकांचं साम्राज्य आलं, बाहेरील लोकांची आक्रमण झाली, तेव्हा हा राष्ट्रधर्म प्रत्येक वेळेस संकटात आला. मग आज आपण 21व्या शतकात जगतोय. भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सांगून गेले होते की या भारत देशाला जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न 2020 पर्यंत पूर्ण होईल, परंतु खऱ्या अर्थाने ते स्वप्न आजही पूर्ण झालं नाही. मग कदाचित आज तुमचा आमचा भारत देश कुठेतरी धोक्यात आहे का? मग धोक्यात असणं म्हणजे परकीय शत्रूंपासून धोक्यात नाही, तर तो भारत देश आंतरिक शत्रूपासून धोक्यात आहे. तो आंतरिक शत्रू म्हणजे कसा? तर आज या देशाचा तरुण जो आळशी झालेला आहे, तो तरुण म्हणजे स्वामी विवेकानंदांनी या देशाचा पाया सांगितला. मग त्या तरुणाच्या मनात राष्ट्रभक्ती पेरण्यासाठी आजच्या या स्पंदन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन या अकोल्याच्या मातीत करण्यात आलं. सर, महाराष्ट्रभर वक्तृत्व स्पर्धा करत आम्ही फिरतो, परंतु ज्यावेळेस संयोजक आम्हाला सांगतात की तुमचं नाव तुम्ही सांगू नका, ते आम्हाला स्पर्धक कोड क्रमांक देतात. मग आम्ही बोलतो विषय सुरू करतोय स्पर्धक कोड क्रमांक, परंतु या महाराष्ट्राच्या पाठीवर अशी आजची एकमेव स्पर्धा आहे जिथं स्पर्धक कोड क्रमांक नाही, जिथं स्पंदन कोड क्रमांक आहे. सुरुवातीलाच हे गोष्ट एक लक्षात आली, त्याबद्दल फार कौतुक झालं, मनात फार कौतुक वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना राष्ट्रभक्ती ले हृदय में यदि खडा हो देश हमारा या प्रेरणा गीताची सुरुवात आम्ही करत होतो. आणि आज तोच काळजाला भिडणारा विषय आणि काळजाच्या ठोक्यापासून काळजाच्या स्पंदनापासून बोलला गेलेला विषय आज स्पंदन वक्तृत्व स्पर्धेत आला. ते फार मनाला बरं वाटलं आणि या स्पर्धेतून जास्तीत जास्त तरुण निर्माण व्हावेत आणि या देशाला त्यांचा हातभार लाभावा, हेच या स्पर्धेचं पवित्र आणि प्रामाणिक उद्देश आहे. इथं बहुतेक स्पर्धक फार बसलेले आहेत. प्रत्येक स्पर्धकाला निकालाची ओढ असते, म्हणून फार कमी बोलतो. आदरणीय सरांचं मार्गदर्शन आपल्याला झालंच. फक्त सर बोलताना जाता जाता शेवटी थोडं विषयाचं विषयांतर करतो की ज्यांच्यामध्ये आम्ही तुकोबांचा अंश आणि तुकोबांचा वंश पाहत होतो. म्हणजे आळंदीला गेल्यावरती, देहूला गेल्यावरती त्यांच्या दर्शनाशिवाय कधी आम्ही परत येत नव्हतो. आज ते हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे आपल्यात नाही, परंतु मला त्यांच्यासाठी कैलासवासी, स्वर्गवासी किंवा वैकुंठवासी हा शब्द वापरणं मुळीच योग्य वाटत नाही. कारण ते जरी देहाने आज नसले तरी त्यांच्या विचाराने मात्र या महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाच्या काळजामध्ये जिवंत आहे आणि त्यांनी जो विचार या महाराष्ट्राला देऊन गेले, तो विचार आमच्यासारखे पामर आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्याचं काम करू. त्या आदरणीय शिरीष महाराज मोरेंचे पाय, त्या आदरणीय शिरीष महाराज मोरेंच्या पायांचा स्पर्श आपल्या महाविद्यालयाला सुद्धा लागला होता. तेव्हा खऱ्या अर्थानं याच महाविद्यालयाच्या मातीत आज बोलण्याचा पहिला योग आला. त्याबद्दल मी सर्व आयोजक मंडळींचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. येतो धर्म ततो जया. जय मा भगवती, जय मा भगवती. धन्यवाद. तर मी श्रावणी रोटे हिला आपले मनोगत व्यक्त करण्याकरता आमंत्रित करते.
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रैश्चैव दक्षिणं वर्षते तत् भारतं नामं भारती यत्र संतती. जिच्या उत्तरेस हिमालय आणि दक्षिणेस हिंद महासागर आहे आणि तिच्या कुशीत तुम्ही आम्ही सारे भारतीय निवास करतो, अशी ती महाभारती. तिला वंदन करते. मुळात स्पर्धा म्हटली की थोडी धाकधूक असते. सकाळी बरोबर 7:30-8 पर्यंत मी स्पर्धेत आली होती, हॉलला आली होती. हॉलच्या आत बाबांबरोबर आली, भीती होती आणि हॉलमध्ये आल्यावर 2 फोटोंवर नजर गेली. हे 2 फोटो, एक गुरुजींचा आणि दुसरा डॉक्टर साहेबांचा. मग वाटलं की माझ्याच कुटुंबात माझ्याच कुटुंबात आले. कारण संघ किंवा अशा संस्था ज्या देशासाठी काम करतात त्या खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमी समजल्या जातात. आणि वक्तृत्व स्पर्धा, वास्तविक मी अभियांत्रिकीची विद्यार्थी आहे. आमच्या क्षेत्राचा आणि वक्तृत्वाचा दूरपर्यंत कुठेच संबंध येत नाही. तरीही वक्तृत्व ही लहानपणापासून जपलेली आवड आहे आणि पुढे ती अशा स्पर्धेच्या रूपाने मी अजूनही जपते. डॉक्टर साहेबांसारखे प्रभावी वक्ता आहेत, ॲडव्होकेट खोत सरांसारखे अनुभवी वकील आहेत, शिक्षक आहेत, असे ग्रेट परीक्षक आहेत ज्यांच्या समोर चूक करतानाही भीती वाटावी. आणि आपल्यासारखे अर्थातच ज्यांच्या पुढे मी बोलणं पण असं वाटतं की दुस्साहस आहेत, असे सगळे माझे सहस्पर्धक बसलेले आहेत. पण असं म्हणतात की शतेषु जायतेषु सहस्रेषु च पंडित वक्ता दश सहस्रेषु. 10,000 एक असा वक्ता होता. असे सगळे महान वक्ते समोर आहेत. मी युथ फेस्टिवल युवा महोत्सवासाठी सुद्धा या महाविद्यालयात आले होते. तेव्हा आणि आता एक गोष्ट अजूनही कॉमन आहे, समान आहे, ती म्हणजे व्यवस्था आणि इथल्या लोकांचं वर्तन. असं वाटत नाही की मी माझ्या शहरातनं किंवा माझ्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर आले. इथले विद्यार्थी, आता ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी झालेल्या आहेत, सुरभी किंवा मागे ताई बसली आहे, त्या सगळ्या जणी किंवा सर पण, असं वाटत नाही की मी अनोळखी आहे. त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा भाग करून घेतलं आणि मला आता कळलं की भाऊ आणि ताई ते का म्हणतात, कारण ते भाऊ आणि ताई जपतात. अशा सगळ्या आयोजक मंडळींचं आणि अर्थातच स्पर्धकांचं ज्यांच्याकडनं असं सगळं ऐकायला मिळालं जे कधीच ऐकायला मिळालं नव्हतं. एक कौतुकाची बाब अशी की जनरली वक्तृत्व स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला असे लोक असतात ज्यांना स्वतःला बोलू नये पण बोलायला विचार करावा लागतो. आज बऱ्याच वर्षांनी असा कोणीतरी ऐकलं ज्याच्यानंतर असं वाटलं की हा माणसाच्या हातनं बक्षीस मिळालं ना तर माझ्या खरंच वक्तृत्वाचं सार्थक होईल. मग ते वकील साहेब असोत किंवा डॉक्टर साहेब असोत किंवा सकाळी मॅडमनी एकच वाक्य म्हटलं की या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. त्या एका वाक्यात मला त्याचं वक्तृत्व आणि त्यांचा इतक्या वर्षाचा शिकवण्याचा अनुभव लक्षात येऊन गेला. आणि त्या जसं म्हणाले त्यांनी लहान मुलांना शिकवलंय. असं म्हणतात की मोठ्या मुलांना शिकवणं फार सोपं असतं कारण ती सिरियस असतात, त्यांना शिकायचं असतं. लहान मुलांना शिकवणं कठीण असतं कारण त्यांचं सगळं चित्त ग्राउंडवर असतं. खरंच आता मी खूप वेळ घेते हे मलाही कळतंय. माझे सहस्पर्धक म्हणतात किती बोलते ही, आता इथे थांबायला पाहिजे कारण आता बक्षीस घ्यायचंय आम्हाला. शो मस्ट गो ऑन. राज कपूरचा प्रसिद्ध सिनेमा आहे, त्यात एक वाक्य की शो मस्ट गो ऑन. आज मी जिंकेन किंवा हरेन मला माहिती नाही, पण आज इथून मी असे अनेक शब्द जिंकून जाते जे मला पुढल्या अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकायसाठी मदत करणार आहे. धन्यवाद. धन्यवाद श्रावणी. वक्तृत्व म्हणजे मन वळवण्याचे कला व विज्ञान आहे. वक्तृत्व म्हणजे तर्कशुद्ध विचार करणारी बुद्धी. वक्तृत्व म्हणजे विचार मांडणारी समृद्ध वाणी. या अनेक गुणांची प्रचिती आज आपण दिवसभर घेत आहोत. आणि आता वेळ आहे यातील उत्कृष्ट कोण आहे हे जाणून घेण्याची, म्हणजेच परीक्षकांचा निर्णय ऐकण्याची. तर मी आदरणीय ज्येष्ठ लेखिका सौ मोहिनी मोडक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी स्पंदन राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे विजेते घोषित करावे व आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. मनोगत आधी व्यक्त करते आणि निकाल नंतर, म्हणजे तुमचं लक्ष मनोगताकडे राहतं. आदरणीय मंच आणि उपस्थित प्राध्यापक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी, एकतर सर्वप्रथम सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन. मी बघत होते की मगाशी सर जसं म्हणाले की कुठल्या पद्धतीचं पोडियम दिलंय, की
तुमचे पाय लटलटतील की काय हे आम्ही बघत होतो. पण ठीक आहे, तो एक निकष असू शकतो, पण अनेक खूप चांगले निकष होतेच. आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की इथे बऱ्याच जणांचं असंही झालं की त्यांनी खूप छान तयारी केली असेल, पण इथे आल्यानंतर कदाचित त्यांना एखादा मुद्दाच आठवला नाही किंवा तो पर्टिक्युलर जो आपण म्हणतो ना क्यू, तर तो शब्द आठवला नाही, असं होऊ शकतं. आणि त्याला आम्ही कुठेही नकारात्मक रीतीने पाहिलं नाही. पण तरीही तसं झालं असेल म्हणजे आपलं चुकलं, आपण ठरलो आणि आपण प्रतिनिधित्व बरोबर केलं नाही असं कृपया वाटू देऊ नका. कारण मुळात तुम्ही इथे पोहोचलात तुमच्या महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करत, म्हणजे यशाची एक पायरी तुम्ही अगोदरच सर केलेली आहे. तेव्हा त्यासाठी आधी तुमचं अभिनंदन. कारण तुमच्या महाविद्यालयाला वाटतं की यांनी आपला प्रतिनिधी व्हावा, यातच सगळं काही आहे. आता इथे काय घडलं ती एक दुसरी बाजू आहे आणि एका दिवसाच्या यशापयशाने आपलं आयुष्य ठरत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचं आधीच अभिनंदन करते. एक परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना मला असं वाटतं की मी म्हणजे सुर्वे सर आणि मी दोघांच्या वतीने हे बोलते की एक 2-4 गोष्टींचा विचार प्रत्येक वक्त्याने, म्हणजे तुमचा हा जो प्रवास आहे तो वक्ता म्हणूनच आहे, तर हा जरूर करावा. एक आहे की पहिली गोष्ट कॉन्फिडन्स जो तुमच्यात बराच आहेच, आत्मविश्वास, तर त्याच्यासाठी अजून काय करता येईल त्याबद्दल थोडक्यात सांगते. दुसरा आहे तो म्हणजे कॉन्फिडन्सच्या बरोबर क्लॅरिटी, म्हणजे उच्चारांची म्हणते मी आता. तर कधी कधी होतं ना, फंबल होतं, म्हणजे काहीच झालं 1-2 वेळा, ठीक आहे, पण मग आपलं झालं हे स्वीकारून त्यावर थोडंसं काम करता येईल. जसं पुष्पगुच्छ म्हणायचंय, मग घाईघाईत पुच्छगुच्छ वगैरे असे उच्चार होऊन जातात. किंवा वारा कसा गार सुटलाय असं काही म्हणायचंय, मग घाईत गार कसं वार सुटलाय असं काहीतरी होऊ शकतं बोलताना, ठीक आहे. आता या व्यतिरिक्त एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बोलताना तुमचा जो कनेक्ट आहे तुमच्या ऑडियन्सशी, श्रोत्यांशी, तोही खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणांचं असं होतं की ते समोर भीती वाटू नये म्हणून घड्याळ असं एक टार्गेट ठेवतात आणि मग तिकडेच बघून बोलतात. असं होऊ नये, आपल्याला सर्वांशी संवाद साधायचा आहे. अगदी पूर्ण तुमचं सभागृह तुमच्या कक्षेत आलं पाहिजे. एक चौथी गोष्ट सर्वात महत्त्वाची ती म्हणजे कन्व्हिक्शन. तुम्ही जे काय बोलता त्या गोष्टीशी तुम्ही कन्व्हिन्स्ड आहात का? ती गोष्ट तुमच्या मनात रुजलेली आहे का? तुम्हाला ती कळली आणि पटलेली आहे का? हे तुमच्या शब्दांमधून लक्षात येतं. कारण आता काय झालेलं आहे की हे सगळं ओपन AI, म्हणजे एकंदरीतच AIचं जग आहे. मी स्वतः गेली 25 वर्ष IT क्षेत्रात काम करते आणि त्यातून मला असं जाणवतं की आपण सगळे फॉरवर्डर झालेलो आहोत. म्हणजेच आपल्याला फक्त मगाशी आम्ही बोललो चर्चेत की व्हॉट्सअपवरती फोकस आहे, सोशल मीडियाचं जे वाचन आहे तेच आपलं वाचन असं झालेलं आहे. तर इथे मला सांगायचं आहे की आपल्याला गुगल किंवा या सगळ्या गोष्टी फक्त इन्फॉर्मेशन देतात, माहिती देतात. आपल्याला त्याचं नॉलेजमध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याकडे आता AIची मदत आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना, AIला प्रॉम्प्ट द्यावं लागतं, म्हणजे काय हवंय ते सांगावं लागतं. ते सांगण्याची क्षमता त्याच व्यक्तीकडे असते ज्याला मुळात आधी जो कन्व्हिक्टेड आहे, बरोबर. तर नॉलेज तर कदाचित तुम्ही प्रयत्नांनी मिळवू शकाल, पण तिसरी जी स्टेप आहे, तिसरी जी पायरी आहे, ज्याला आपण विजडम म्हणतो, इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम, ती विजडमची पायरी तेव्हाच गाठणं शक्य आहे जेव्हा तुमचं स्वतःचं वाचन, श्रवण आणि चिंतन असेल. वाचन, श्रवण, चिंतनाबद्दल मला एकच उदाहरण द्यायचं की कधी कधी ऐकलेली एक गोष्ट, एक वाक्य आपल्याला खूप काही सांगून जाते, एखाद्या पुस्तकासारखं. म्हणजे मला माहित नाही कोच सरांना हे आठवत आहे का, आमचा परिचय आज खूप दिवसांनी भेटलो, म्हणजे आम्ही ओळखतो एकमेकांना आधीच. एका त्यांच्या व्याख्यानात 10 ते 12 वर्षापूर्वीच्या कधीतरी ऐकलेल्या त्यांचं एक वाक्य मला आजही तसंच्या तसं नीट लक्षात आहे. कायद्याविषयी ते वाक्य होतं आणि ते असं म्हणाले होते की जगातला कुठलाही गुन्हा हा फक्त चार कारणांमुळे घडतो. आणि ती 4 कारणं म्हणजे लोकेशना, वित्तेषणा, दारेषणा आणि पुत्रेषणा. लोकेशना म्हणजेच लोकांना प्रतिष्ठा, प्रसिद्धीचा सोस असतो, किंवा वित्तेषणा पैसा, दारेषणा स्त्री आणि पुत्रेषणा म्हणजे वारस किंवा मुलगा. या 4 पैकी, या 4 पलीकडे असं कारणच नाही की ज्यामुळे गुन्हा घडत नाही. एक मोठं खूप सारं ज्याच्यावर पुस्तकं लिहिली असतील लोकांनी, ते या एका वाक्यातून आलं आणि माझ्या आजही ते तसंच्या तसं लक्षात आहे. तर हा श्रवणाचा उपयोग आहे, नीट ऐकण्याचा उपयोग आहे असं मला वाटतं. आणि जे मी नंतर सांगितलं की आपल्याला शब्दसंग्रह आणि भाषा प्रभुत्व हे दोन्ही वाढवायचं आहे. अमिताभची जी हिंदी आहे ती हिंदी आहे. उर्दू पण सुंदर भाषा आहे, त्याच्यात फारसी असते, उर्दू असते, सगळ्या भाषा भारतीय भाषा उत्तम आहेत, पण आपण जी बोलतो त्यावर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे.
म्हणजे उदाहरण द्यायचं तर मला एकदा एकाने विचारलं होतं की अदालत के फैसले का मैं इंतजार कर रहा हूँ, हे जे वाक्य आहे हे हिंदी आहे का? आहे का? नाही आहे ना? हिंदीच तर आहे. नाही. मग हिंदी वाक्य काय होईल? न्यायालय के निर्णय की मैं प्रतीक्षा कर रही हूँ. परफेक्ट. तर हे हिंदी आहे. म्हणजे आपण जी कुठली भाषा बोलतोय आपल्याला त्यातले जे विभ्रम आहेत भाषेतला जो शब्दांमधला फरक आहे, अर्थातला फरक आहे, हा सगळा आपल्यापर्यंत जर पोहोचला तर तो फक्त आणि फक्त चांगल्या वाचन आणि श्रवणानेच पोहोचू शकतो आणि मग आपण त्याचं चिंतनात रूपांतर करू शकतो. ते चिंतन कन्व्हिक्शन बनून आपल्या कामात येतं. एक छोटासा किस्सा सांगते आणि मग मी त्यालाकडे वळते. महात्मा गांधी इंग्लंडला गेले असताना एकदा त्यांना राजाला भेटायचं होतं अर्थात, आणि तिथल्या गार्डने त्यांना असं म्हटलं की आर यू वेअरिंग प्रॉपर क्लोथ्स टू मीट द किंग, आर यू वेअरिंग ॲप्रोप्रिएट क्लोथ टू मीट द किंग. आता तुम्ही राजाला भेटताय. तर महात्मा गांधींनी फक्त एवढंच सांगितलं द किंग इज ऑलरेडी वेअरिंग इनफ क्लोथ्स फॉर बोथ ऑफ अस. एकच वाक्य. त्या वाक्याचे अर्थ तुम्हाला सांगायची गरज नाही विशद करून. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की आपल्याकडे जर शब्दसंग्रह असेल आणि चिंतन असेल तर आपण खूप काही चांगलं मांडू शकतो, चांगलं बोलू शकतो, चांगलं लिहू शकतो. आणि या सगळ्याचा पलीकडे जाऊन या सगळ्या शब्दसंपत्तीतून, वक्तृत्वातून, भाषेच्या देवाणघेवाणीतून एक जो आनंद मिळतो आपल्याला त्याची तुलना कशाशीच होऊ शकत. तुम्ही एखादं सुंदर सुफी गाणं ऐकलं, एखादं भजन ऐकलं, त्यातले जे शब्द आहेत, आता सरांनी त्यांच्या स्वतःच्या कविता ऐकवल्या, तो जो आनंद आहे त्यांना लिहितानाही जो मिळाला असेल आणि आपल्याला ऐकतानाही जो मिळाला, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही, कुठल्याही संपत्तीशी होऊ शकत नाही. तर हा आनंद तुमचा वाढत जाओ. एक वक्ता म्हणून पुढच्या आयुष्यात तुम्ही अधिकाधिक यशस्वी हो या शुभेच्छा देते. नागरे सरांनी आणि आयोजकांनी मला या निमित्ताने तुमच्यासारख्या तरुणांशी पुन्हा एकदा भेटण्याची, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे पण आभार मानते आणि ज्याची तुम्ही वाट बघताय त्या निकालाकडे वळते. मागून पुढे सगळ्यांचं अभिनंदन करते आणि आधी उत्तेजनार्थ दुसरं पारितोषिक जाहीर करते. फक्त आत्ता जागेवर उभं राहा, नंतर तुमचा बक्षीस समारंभ आहे. आता फक्त जाहीर करते. तेजस पी जगदाळे, केशरबाई लाहोटी कॉलेज, अमरावती. दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस आहे ऋतुजा इंगळे, BDNC कॉलेज, मलकापूर. गेली का ती? तृतीय पारितोषिक सीताबाई कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, अकोला, आनंद महल्ले. दुसरं पारितोषिक आदित्य टोळे, RDG, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडे. आणि पहिलं सिग्नल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अमरावती, श्रावणी रोड. मनापासून आभार. धन्यवाद मॅडम. यानंतर पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आहे आनंद एस महल्ले, याला मी समोर आमंत्रित करते. याचे स्वागत ॲडव्होकेट श्री श्रीनिवासजी खोत सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर द्वितीय पारितोषिक प्राप्त विजेता आहे आदित्य एम टोळे, यांनी समोर यायचे आहे. तर मी डॉक्टर हरमीत सिंग मल्होत्रा सर यांना विनंती करते की त्यांनी विजेत्याला व सर्व मान्यवरांनी त्याला सन्मानित करावं.
धन्यवाद सर. यानंतर प्रथम पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी आहे कुमारी प्रिय श्रावणी एस रोटे. हिला मी समोर आमंत्रित करते. यांचा सन्मान आदरणीय श्री गोपालजी खंडेलवाल सर यांनी करावा व सर्व मान्यवरांनी मिळून तिचा सत्कार करावा असं विनंती करते. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचे व स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन. लिए आज जे काही चांगलं बोलेल ते देवी सरस्वतीचं, जे काही चुकेल ते माझं. सलिलम सुधा मधुरितम पवनोपी गंधवाहिनी चरितम विकल्प कलितम धर्मोदयावगाही यत् प्रांगणम सबलितम कौतूहलेर शेषम वंदे सदा स्वदेशम. जहाँ के जल में भी मधुरता है, जहाँ की पवन में सुगंध बहती है, जहाँ अनेकों दिव्य चरित्रों ने जन्म लिया, जहाँ दया सबसे बड़ा धर्म है और जहाँ की जनता में ज्ञान के प्रति सदैव कौतूहल रहता है, ऐसी मेरी मातृभूमि को मैं वंदन करती हूँ. इस मांगल्यमय सभागार में उपस्थित गणमान्य परीक्षक एवं प्रबुद्ध श्रोताओं, आप सभी को प्रणाम निवेदन करते हुए मैं श्रावणी स्मिता श्रीकांत रोटे अमरावती से आज एक ऐसे विषय पर अपने विचार अभिव्यक्ति प्रस्तुत करने जा रही हूँ जो भारत के हर कोने, हर दिल, हर सपने से जुड़ा हुआ है. ये विषय भारत का भाग्य विधाता है. अभिव्यक्ति का विषय है राष्ट्रभक्ति ले हृदय में यदि खड़ा हो देश हमारा. मेरी दृष्टि से भारत की परिकल्पना उस विशाल वटवृक्ष के समान है जिसकी जड़ें है हमारी पुरातन संस्कृति, जिसका तना है हमारे लोकतांत्रिक मूल्य, जिसकी शाखाएं है भारत का हर क्षेत्र में होता विस्तार और जिसकी पत्तियां है हम भारत के नागरिक. इसे सींचना होगा निष्ठा से, इसमें डालनी होगी राष्ट्रभक्ति की खाद, तब जाकर मिलेगा विकसित विश्वगुरु विश्ववंदनीय भारत. भारत एक ऐसा देश जिसने विश्व को सत्य और अहिंसा का पाठ पढ़ाया. एक ऐसा देश जिसकी विविधता, शक्ति और समृद्धि का वर्णन करते हुए गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर ने कहा, रत्नाकर धौतपादम हिमालय कीर्तिनिम ब्रह्मराजश्री रत्नाढ्याम वंदे भारत मातम. ये भारत माता है जिसके 1, 2, 3 नहीं लाखों करोड़ों सपूतों ने इसे पूजा है. समय आने पर इसे रक्त का अभिषेक और अपने शीश का भोग लगाया है. किंतु आज इसी भारत माता की संतानें उसके प्रति भावना शून्य होती नजर आ रही है. युवा देश से पलायन कर रहे हैं और कहीं ना कहीं हम इस राष्ट्रभक्ति की भावना को भूलते चले जा रहे हैं. भारत की वर्तमान परिस्थिति का वर्णन करते हुए हिंदी के प्रख्यात कवि दुष्यंत कुमार जी की कुछ पंक्तियां बिल्कुल सटीक बैठती हैं. हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. ये दीवारें पर्दों की तरह हिलने लगी है, कोशिश लेकिन थी ये बुनियाद हिलनी चाहिए. केवल हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. मेरे मन में ना सही तेरे मन में सही हो कहीं भी, लेकिन एक आग जलनी चाहिए, एक आग जलनी चाहिए. हमारा कर्तव्य है राष्ट्रभक्ति की इस ज्वाला को अपने मन में प्रज्वलित रखें, क्योंकि यही भविष्य के अनेकों दीप जलाने वाली है. भारत के पूर्व प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी जी ने कभी कहा था, भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर इसकी शिखा है, दिल्ली इसका दिल है, पंजाब और बंगाल इसके 2 मजबूत कंधे हैं, कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पांव पखारता है. ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है. यहाँ का कंकर कंकर शंकर और हर नदी हमारे लिए गंगा है. हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे तो इसके लिए. मरने के बाद भी अगर हमारी अस्थियों को विशाल गंगा में उधेर दिया जाए तो उनसे केवल एक ही नाद सुनाई देगा. कौन सा? भारत माता की जय, भारत माता की जय. इस राष्ट्र पुरुष की शक्ति है हम युवा. हमें इस राष्ट्र का निर्माण करना है केवल 2 चीजों से, पहला प्रयास और दूसरा राष्ट्रभक्ति की भावना. क्योंकि हमारे आदर्श स्वामी विवेकानंद जी ने हमसे कभी कहा था कि मुझे केवल 100 जवान युवक लाकर दो, उनके साथ मिलकर मैं इस देश की दिशा और दशा दोनों बदल कर रख दूंगा. यदि राष्ट्रभक्ति का दीप मन में जलाया हुआ युवा आंखों के सामने खड़ा हो तो उसकी
परिभाषा नहीं की जा सकती, किंतु एक परिदृश्य अवश्य दिया जा सकता है। जो संजीवनी पर्वत लाने का अदम्य साहस रखे, जो गोवर्धन गिरधारी बनकर मर्यादा पुरुषोत्तम से रक्षा करे, पद्मिनी का आत्मसम्मान, सीता का संयम, झलकारी के दायित्व, नांगेली के समर्पण के साथ आदि गुरु शंकराचार्य, माधवाचार्य, रामानुजाचार्य जी का ब्रह्म तत्व ज्ञान हो, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया का परिचित्र उदाहरण देता हुआ भारत माता को यशस्विनी फिर से बनाए। आध्यात्म में रुचि रखने वाला युवा अध्यात्म का प्रचार करे। शास्त्रों से परिपक्व युवा सरोजिनी नायडू बनकर भारतीय संस्कृति का परचम विदेशों में लहराए। तकनीक जानने वाला युवा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बने। आईआईटी एनआईटी से पढ़ने वाले छात्र नासा नहीं बल्कि इसरो के लिए काम करें। स्त्री सशक्तिकरण का उदाहरण देती हुई कोई हेमा दास दौड़कर स्वर्ण जीते तो भारत के लिए जीते। देश हित में हमारे देश का नीरज चोपड़ा भाला फेंके तो भारत के लिए फेंके। साहित्य ऐसा रचा जाए कि साहित्य का नोबेल भारत के चरणों में आए। संगीत ऐसा हो कि हर घर में एक लता और एक आशा जन्म ले। शिष्टाचार हम यूं अपनाएं कि भारत से पहले और जापान से पहले भारत का नाम आए। जो दौड़ सकता है वो दौड़े, जो चल सकता है वो चले, जो रेंग सकता है वो रेंगे, किंतु अपना कर्तव्य अवश्य निभाए। जानती हूँ समय बहुत हो चुका है, आप सब भी सुन सुनकर थक चुके हैं, इसीलिए ये भाषण छोटा करते हुए केवल इसका अंत आपके सामने प्रस्तुत करती हूँ। अटल बिहारी वाजपेयी जी के शब्दों में इस देश के नवोदितों को आह्वान करती हूँ ताकि वो समय आने पर इस देश के हित में अपनी अस्थियां दान करने से भी पीछे ना हटे। हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान के मोह जाल में आने वाला कल न भुलाए। आओ फिर से दिया जलाए, आहुति बाकी यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने नवोदित हड्डियां गलाए। आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए। जय हिंद, जय भारत। धन्यवाद श्रावणी। आमच्या महाविद्यालयात दर्जेदार नवनवीन आयोजनाकडे ज्यांचा कल असतो असे आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गोपालजी खंडेलवाल, सचिव शिक्षण प्रसारक मंडळ अकोला यांना विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मार्गदर्शन करावे। सध्या जिचं वक्तव्य आपण ऐकलं मी थोडा भावनाप्रधान झालो। अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणी केली। अशाच युवकांची आज आवश्यकता आहे। चांगले बोलणारे लोक पुष्कळ असतील, पण त्याला येणाऱ्या काळामध्ये आजच्या समस्येवर मार्ग काढणारे आणि त्यांच्या प्रयत्नांना दिशा देणारे अशा व्यक्तींची, अशा विद्यार्थ्यांची खूप आवश्यकता आहे। म्हणून मी सर्वप्रथम उपाध्यायजी खोत यांच्या स्मृतीला वंदन करतो। मी श्री निवाजी खोत कुटुंबियांचा या संस्थेशी फार जुना संबंध आहे। या सगळ्या संस्था निर्मितीमध्ये खोत कुटुंबियांचं मोठं योगदान आहे। आज संस्थेला 60 वर्ष जवळपास होत आली, पण खोत कुटुंबियांचं प्रेम या संस्थेला सातत्याने मिळत आलेलं आहे। मध्ये ही प्रतियोगिता सुरू होती, काही काळामध्ये बंद पडली। पुन्हा श्रीनिवाजींचा एक दिवस फोन आला आणि त्यांनी सांगितलं की प्रतियोगिता आपल्याला सुरू करायची आहे। अत्यंत आनंद झाला, कारण की विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतेची ओळख करून देणारी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे। आज वक्तृत्व हा जरी एक गुण असला तरी असे अनेक गुण आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्याची ओळख करून देण्याची, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याची, त्यांना प्रोत्साहित करण्याची, त्यांना त्यांचं समाजासमोर प्रगतीकरण होण्याची खूप आवश्यकता आहे। आणि मला वाटतं वक्तृत्व स्पर्धा ही जी आज आपल्या इथे आयोजित होत आहे
मला वाटतं त्याचं एक फार मोठं दालन पुढे उघडणार आहे असं मला दिसून येतं की एक प्रतिभावान विद्यार्थी त्याला एक दिशा देण्याची आवश्यकता, त्याला कार्य प्रेरित करण्याची आवश्यकता फार आहे. आणि हे कार्य या संस्थे या व्याख्यानमालेमार्फत होणार आहे. त्यामुळे खोत कुटुंबियांचं मनापासून या संस्थेतर्फे स्वागत करतो. सुरू करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर हे सुरू झाली. हळूहळू याला आणखी चांगलं स्वरूप येईल आणि आपण याला एक पुढे कसं एक चळवळ करू शकतो की ज्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना एक दिशा मिळेल की त्यांनी त्यांच्या या प्रतिभेचा उपयोग राष्ट्रीय समस्यांना सोडवण्यासाठी कसा करता येईल याचा आपण पुढे विचार करू. की पुन्हा जे या स्पर्धेमध्ये जिंकले त्यांचं मनापासून कौतुक करतो. जे नाही जिंकू शकले पण त्यांनी पण त्यांचा प्रयत्न केला त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो आणि असाच प्रतिसाद दरवर्षी आपल्याला मिळत राहील मी अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर सुमेध कांबळे सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनासाठी करावे. प्रथमतः भारत मातेला वंदन करतो. तसेच स्वर्गीय अंबादासजी पंत खोत यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. एकंदरीत या सभागृहामध्ये उपस्थित वयाने मोठे असलेले सर्व माननीय, वयाने छोटे पण अभ्यासाने मोठे असलेले सर्व सन्माननीय आणि वयानेही आणि अभ्यासाने मोठे असलेले सर्व सर्वोच्च सन्माननीय असा वर्ग. या ठिकाणी सर्व मान्यवर, या मान्यवरांचे जे ऋणानुबंध आहेत ते संस्थेशी जोडले गेलेले आहेत. त्यांची प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शनामधून आपण या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही गुणसंपन्नतेमध्ये भर पडावी या अनुषंगाने आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या मार्गदर्शकांच्या सहाय्याने अशा जे काही स्पर्धा आयोजित करतो त्यातली सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणावी लागेल. या स्पर्धेच्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि आजच्या या समारंभाचे अध्यक्ष म्हणून आपलं स्थान भूषवलं. ते नेहमीच त्यांचं प्रोत्साहन, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला प्रेरणादायी ठरते. असे त्रस्त असताना सुद्धा या स्पर्धेच्या विषयाला अतिशय विचार करून, गहन विचार करून आमच्या समोर आम्ही ज्यावेळेस मी आणि नागरे सर गेलो होतो त्यावेळेस त्यांनी या सगळ्या विषयांची म्हणजे रेलचेल आमच्या समोर निर्माण करून ठेवली होती. असे आम्ही हे सर्व विषय या स्पर्धेसाठी अधोरेखित केलेले आहेत. खरंच मी सरांचे अतिशय ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या ओक्त्या वाणीमधून आणि वचनांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानामृत पाजवण्याचा प्रयत्न आजचे जे प्रमुख अतिथी डॉक्टर मल्होत्राजी यांनी केला त्याबद्दल त्यांच्याही प्रति या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर या स्पर्धेचे संयोजन अतिशय महत्त्वाची बाब की विद्यार्थ्यांमध्ये जे काही गुण आहेत, जे काही वक्तृत्वता आहे, वक्तृत्वामुळे माणूस कुठे जातो हे ते स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि प्राध्यापकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की माणूस शब्द फेकून काय करू शकतो, काय घेऊ शकतो, ही सगळी बाब लक्षात घेऊन अधोरेखित करून सरांनी जे काही संयोजनाची भूमिका स्वतः स्वीकारली, जबाबदारी स्वीकारली आणि आम्हाला प्रेरित करून आम्हाला आयोजनाची जबाबदारी आमच्यावरती सोपवली असे खोत सर, ॲडव्होकेट खोत सर, तसेच सर्व दाम्पत्य आणि त्यांचे काका म्हणजे आमचेही काका पुरुषोत्तमजी खोत सर या ठिकाणी उपस्थित राहून आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. तसेच शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव अध्यक्षा डॉक्टर ताराताई हातवडे मॅडम यांनी सकाळच्या अध्यक्षस्थान स्वीकारून आणि याही समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहून आपणास सहकार्य केलं त्याबद्दल त्यांच्याही प्रति ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर अतिशय गहन आणि चिकाटीने सकाळपासून
आतापर्यंत म्हणजे स्पर्धा संपेपर्यंत परीक्षणाची जबाबदारी स्वीकारून गहन स्वरूपामध्ये आणि न्यायप्रिय स्वरूपामध्ये या सर्व स्पर्धेचं निरीक्षण परीक्षण करून आपल्या समोर निकाल घोषित केला असे आमचे मित्र स्नेही डॉक्टर राहुलजी सुरखे सर, तसेच उत्तम लेखिका मोहिनी मुळक मॅडम यांच्याही प्रति ऋण व्यक्त करतो आणि सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि जे पारितोषिक प्राप्त करू शकले नाहीत यांना फक्त आवाहन करतो की पुढील वर्षी आपण न खचून जाता न खंत व्यक्त करता याच पारितोषिकावर तुम्ही नाव कराल असा आशावाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या आभार थांबवतो. धन्यवाद. कार्यक्रमाचा शेवट बसायला होईल. त्यापूर्वी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुखार्जी व ताराताई यांना विनंती करतो की संचालन करणाऱ्या आपल्या ज्या 2 विद्यार्थिनी आहेत त्यांचं अभिनंदन करावं. सर्वप्रथम श्रुतिका खडके. त्यानंतर मी धाबेकर.